नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापूशन व्हीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे गट ब गट क पूर्व परीक्षा 2026 जाहिरात या आठवड्यामध्ये येऊ शकते का? आणि जर जाहिरात या आठवड्यामध्ये आली नाही तर जाहिरात कधी येऊ शकते आणि या जाहिरातीमध्ये अंदाजित जागा किती असू शकतात? आता हे आयोगाचा टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, म्हणजे अंदाजित वेळापत्रक. आयोग सुरुवातीला काय करतं, त्या वर्षभरामध्ये परीक्षा कशा होणार आहेत, कोणत्या महिन्यामध्ये होणार आहेत, जाहिरात कोणत्या महिन्यामध्ये येणार आहे, त्यानंतर रिझल्ट कधी लागणार आहेत, याचं काय करतं, एक अंदाजित वेळापत्रक आयोग काय करत असतं, त्यांच्या वेबसाईटवरती टाकत असतं. आयोगाच्या वेबसाईटवरती आयोगाच्या वेबसाईटवरचं काय आहे, हे अंदाजित वेळापत्रक आहे. आता या ठिकाणी गट ब आणि गट क या दोन परीक्षांचा काय करायचा आपल्याला विचार करायचा आहे. गट ब ची पूर्व परीक्षा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी गट क ची पूर्व परीक्षा आहे, म्हणजे ग्रुप बी ची पूर्व परीक्षा आणि या ठिकाणी ग्रुप सी ची पूर्व परीक्षा आहे. आता जर पुढे आपण पाहिलं, या ठिकाणी दिलेलं आहे की गट ब च्या पूर्व परीक्षेमध्ये कोणकोणत्या पोस्टसाठी ही एक्झाम घेतली जाते. या ठिकाणी सहाय्यक कक्ष अधिकारी आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे एएसओ ची परीक्षा आहे, त्यानंतर राज्य कर निरीक्षक आहे, त्यानंतर एसटी आहे, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पीएसआय आणि त्यानंतर दुय्यम निबंधक आणि मुद्रांक निरीक्षक म्हणजे एसआर ची पोस्ट आहे. अशा 4 पोस्टसाठी काय केली जाते, की ग्रुप बी ची पूर्व परीक्षा घेतली जाते. आणि त्यानंतर गट क म्हणजे ग्रुप सी ची पूर्व परीक्षामध्ये या 7 पोस्टसाठी काय केली जाते, ही परीक्षा घेतली जाते. आता आपल्या थंबनेलचा विषय जाहिरात कधी येणार आहे. आयोगाचं तुम्ही जर वेळापत्रक जर पाहिलं, ते अंदाजित वेळापत्रक असतं. तर या वेळापत्रकामध्ये आयोगाने सांगितलेलं आहे मार्च महिन्यामध्ये 2026च्या मार्च महिन्यामध्ये दोन्ही परीक्षांची काय होऊ शकते, जाहिरात येऊ शकते. बघा आजची तारीख किती आहे, आजची 17 तारीख आहे. आणखी जाहिरात आलेली आहे का? आलेली नाही. पण या आठवड्यामध्ये ग्रुप बी ची जाहिरात अपेक्षित आहे. या आठवड्यामध्ये ग्रुप बी ची जाहिरात अपेक्षित आहे. या आठवड्यामध्ये जर जाहिरात आली नाही तर मार्च एंडिंग पर्यंत ग्रुप बी ची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या महिन्यामध्ये जर ग्रुप सी ची जाहिरात जर आली नाही तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये काय होऊ शकते, आपल्याला जाहिरात पाहायला मिळू शकते. त्यानंतर ग्रुप बी ची पूर्व परीक्षा कधी आहे, 14 जून आणि ग्रुप सी ची पूर्व परीक्षा कधी आहे, 12 जुलैला आहे. या 2 तारखा आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. या 2 तारखा आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. जाहिरातीची वाट बघा, परीक्षार्थी म्हणून आपलं काम काय, परीक्षार्थी म्हणून आपलं काम जाहिरात कधी येणार आहे, निकाल कधी लागणार आहे, याची वाट पाहत बसू नका. या 2 तारखा परीक्षांच्या तारखा आहेत. परीक्षार्थी म्हणून आपल्याला पेपर कधी आहे, 14 तारीख आणि 12 जुलै. या डेटचा फक्त काय करायचा, आपल्याला विचार करायचा आहे, कारण कालावधी कसा खूप कमी कालावधी राहिलेला आहे. हा कालावधी जर आपण पाहिला तर 80 ते 85 दिवस आपल्याला फक्त अभ्यासासाठी भेटतात, म्हणजे ते खूप कमी आहेत. हेच 80 ते 85 दिवस जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट केले आणि सर्व विषयांची जर तयारी करायची म्हटले तर एका विषयाला किती दिवस आपल्याकडे भेटतात. आणि जर तेवढ्या दिवसामध्ये खरंच एक विषय, एका विषयाची तयारी होऊ शकते का? बघा, विषय वाचायचा, वाचन फक्त अभ्यास एखाद्या विषयाचा होऊ शकतो तेवढ्या दिवसामध्ये, पण त्या विषयाची तयारी होऊ शकते का? होऊ शकणार नाही, कारण कमी दिवस राहिलेला आहे. त्यामुळे जाहिरातीची वाट बघत बसू नका, जाहिरातीची वाट पाहत बसू नका. राहिलेला जो काही काळ आहे, राहिलेले जे दिवस आहेत, त्यांचं काय करा, योग्य नियोजन तयार करा तुमचं आणि सातत्याने डेली काय करा, जरा रोज टार्गेट ठेवत चला आणि अभ्यास काय करायचं तुम्हाला करायचा आहे. जर असं योग्य नियोजन करून जर तुम्ही 14 तारखेची जर तयारी केली आणि 12 तारखेची जर तयारी केली तरच तुम्हाला एमपीसी जे काही वाढलेले कटऑफ आहे ते कटऑफ काय करता येईल, तुम्हाला क्रॉस करता येतील. या तारखांचं नियोजन अशा प्रकारचं करा, या तारखांचं नियोजन अशा प्रकारचं करा की या वेळेस परीक्षा दिल्यानंतर पुढची पूर्व परीक्षा आपल्याला देण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे जाहिरातीची वाट पाहत बसू नका. जाहिरात तुम्हाला येणारच आहे, तारखा बदलणार नाहीत, जाहिरात थोडी पुढे मागे होऊ शकते. त्यामुळे परीक्षा डोळ्यासमोर ठेवा पुढे आणि काय करा, योग्य नियोजन आखा. त्यानंतर बघा, आता ग्रुप बी, इथं ग्रुप बी च्या आपण काय करतोय, अंदाजित जागा पाहतोय. पीएसआय ला 311 जागा सध्या आतापर्यंत, आता सध्या जर आपण पाहिलं तर पीएसआय ला 311 अंदाजित जागा सांगितल्या जातात. त्यानंतर एसटीआय ला चांगल्या जागा आहेत 236, एसआर ला सुद्धा 43 आहेत आणि एएसओ ला किती आहेत, 127 आहेत. आता या जागा जर पाहिल्या तर या जागांचा आकडा कमी जास्त आपल्याला पाहायला मिळू शकतो. या जागांमध्ये आणखी काय होऊ शकते, वाढ होऊ शकते. आता फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला फक्त 14 जून दिसायला हवे आणि 12 जुलै 2च तारखा दिसायला हवे.
वेळ कमी आहे, योग्य नियोजन तयार करा, अभ्यासामध्ये सातत्य ठेवा आणि परीक्षेची काय करा, चांगली तयारी करा. ज्याला चांगली तयारी करायची आहे, ज्याला या स्पर्धेमधून लवकर बाहेर पडायचं आहे, त्यांच्यासाठी बघा व्हीके क्लास. आपल्या व्हीके क्लास वरती ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पूर्व परीक्षांसाठी आणि मुख्य परीक्षांसाठी बघा फक्त 2499 साठी आपली बॅच आहे. याच्यामध्ये पूर्व परीक्षेची सुद्धा तयारी करून घेतली जाते. गट ब आणि गट क पूर्व परीक्षेची तयारी करून घेतली जाते. मुख्य परीक्षेची सुद्धा काय केली जाते, तयारी केली जाते. आता या बॅचचे वैशिष्ट्य काय आहे, डेली आपले लाईव्ह लेक्चर होत असतात. कसे असतात, ऍप मध्ये लाईव्ह लेक्चर होतात. त्यानंतर नोट्स सुद्धा दिल्या जातात आणि विकली काय होतात, टेस्ट सुद्धा घेतल्या जातात. कालावधी किती आहे, 8 महिन्यांचा कालावधी असणार आहे आणि तुम्ही एक व्हिडिओ किती वेळा पाहू शकता, एक व्हिडिओ कितीही वेळा पाहू शकता. व्हीके क्लास हे ऍप काय करा, डाउनलोड करा आणि बॅच तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता. ठीक आहे. योग्य वेळ कमी राहिलेला आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश होता, तुमच्याकडे वेळ कमी राहिलेला आहे. कारण असे अनेक विद्यार्थी असतात, ते फक्त जाहिरातीची वाट बघतात आणि जाहिरात आल्यानंतर काय करतात, अभ्यास करतात. परंतु जाहिरात आल्यानंतर अभ्यास करायचा नसतो. जाहिरात आल्यानंतर फक्त रिव्हिजन आणि प्रॅक्टिस करायची असते. त्यामुळे आतापासूनच काय करा, कामाला लागा. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला जाहिरात लवकरच पाहायला मिळेल. ऍप्लिकेशन काय करा, डाउनलोड करा आणि बॅच तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता. आपण लवकरच काय करूया, नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया, भेटूया. त्या ठिकाणी आपण काय करू, थांबूया. धन्यवाद.